बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. स्मार्ट मीटर हा ग्राहकांच्या फायद्याचा आहे. मालवण तालुक्यातील आतापर्यंत किती ग्राहकांनी हा मीटर बसवला आणि किती तक्रारी आल्यात याबाबत वीज वितरणचे मालवण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे काय म्हणाले पाहूयात. मालवण उपविभागामध्ये 30,933 एकूण ग्राहक आहेत. त्यापैकी 7,144 ग्राहकांना आत्तापर्यंत आपण स्मार्ट मीटर बसवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही लोकांच्या तक्रारी वीज बिल जास्त येते अशा तक्रारी आलेल्या आहेत. परंतु आम्ही एक कमिटी स्थापन केलेली आहे उपविभागीय स्तरावर की त्याच्यामध्ये AEPC आणि टेक्निकल फोरमन AMISPचे प्रतिनिधी असे म्हणून आहेत आणि ज्यांची काही तक्रार येते त्यांचा आम्ही सिरीजमध्ये मीटर लावून अभ्यास म्हणजे एक स्टडी घेतो आहे की त्याचा वापर कसा आहे ते. तर मग एक 2-4 केसेसमध्ये लक्षात आलेलं आहे की काही ग्राहकांची न्यूट्रल कॉम्बाईन असल्यामुळं जास्त युनिट बिल पडतं आहे. काही लोकांचे अर्थ लिकेज आहे म्हणजे वायरिंग त्यांचं खराब आहे त्याच्यामुळं हे असं जास्त युनिटचं बिल येतं आहे असं निदर्शनास आलेलं आहे. परंतु आम्ही ते चेक करून त्यांना त्याची वास्तवता दाखवून त्यांच्याकडून आपण त्यांना त्याच्या बिलाची सत्यता पडताळूनच आपण ते त्यांचे तक्रार निवारण करत आहोत. अद्यापपर्यंत सिरीजमध्ये मीटर लावलेलं कुठलंही वापर जास्त युनिटचा वापर झालेला अशी नोंद आलेली नाही आणि सध्या चालू आहे आपलं ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करणे आणि मीटर फॉल्टी मीटर बदलायचं काम चालू आहे. ओके. 7,000 ग्राहकांनी मीटर बसविला, स्मार्ट मीटर बसविला असं आपण म्हणत आहे. त्यापैकी किती ग्राहकांनी स्मार्ट मीटरच्या तक्रारी आल्या म्हणजे वाढीव वीज आलं त्याच्यामुळे असं हे केलं तक्रारी आलेल्या आहेत? एक 30-40 तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या तक्रारीचं आपण निवारण करत आहोत. त्यांच्या आलेल्या आहेत त्यांना ते आपण समजून सांगतो आहे आणि काय प्रॉब्लेम आहे कशामुळं वाढीव बिल येतं आहे याची शहनिशा करून त्यांना रिपोर्ट देत आहोत. पण हे वाढीव वीज बिल येतं हे कशामुळे म्हणजे त्याचा तांत्रिक अडचण काय म्हणजे तेच सांगितलं ना मी तुम्हाला की याच्यामध्ये की सगळ्यात जास्त म्हणजे अर्थ लिकेज न्यूट्रल कॉम्बिनेशन याच्यामध्ये सुद्धा हा जास्त प्रॉब्लेम आहे आणि काही ठिकाणी मोटरचे कपॅसिटर पण फॉल्टी आहे त्याच्यामुळं त्याचं करंट जास्त घेतं आहे कन्झम्पशन जास्त जात आहे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सापडत आहेत. मग त्या ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण झालं की कसं काय होऊ शकतं? नाही झालं त्यांना आपण समजून सांगितलेलं आहे आणि ते ॲग्री झालेले आहेत आणि ते काय रेक्टिफाय पण करून त्यांचं युनिट कमी झालेल्याचं त्यांना निदर्शनास आलेलं आहे. मग आता वीज बिल समजा तक्रार आता परफेक्ट झालं वायरिंग परफेक्ट असेल किंवा सगळं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परफेक्ट असेल आणि त्यानंतर जर वाढीव वीज बिल येणार नाही याची खात्री महावितरण आहे की जर का तुमचं आर्थिंग व्यवस्थित असेल वायरिंग व्यवस्थित असेल तर आणि तुमचा वापर तुम्ही ज्या करताय त्या नोंदीप्रमाणेच वापराप्रमाणे जे काही नोंद होतील त्याचं तुम्हाला मोबाईल ॲपमध्ये सुद्धा डिटेल त्याचं मिळू शकतं. आणि शिवाय स्मार्ट मीटरचा अजून एक फायदा आहे की 9 ते 5 या सोलर आवर्समध्ये जेवढी तुम्ही वीज वापरणार आहात त्या विजेसाठी 85 पैसे सूट तुम्हाला ते दिली जाते आणि आत्तापर्यंत जवळजवळ सगळ्या ग्राहकांनी याची हे सूट अवेल केलेली आहे. स्मार्ट मीटरमध्ये काही तक्रारी असतील तर ग्राहकांनी कोणाशी संपर्क साधायचा आणि आमच्या उपविभागाशी संपर्क साधावा त्या भागातील सेक्शन ऑफिसरशी पण संपर्क साधावा. जो प्रीपेड मीटर आणि काय पोस्टपेड मीटर जे काय सांगितलं जातं म्हणजे कशा पद्धतीचा हा मीटर असतो आणि ग्राहकांना त्याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? नाही स्मार्ट मीटर पहिला हा स्मार्ट मीटर आहे. या स्मार्ट मीटर आणि आपल्या राजपत्रात जे नमूद केलेलं आहे त्या पद्धतीनं हा स्मार्ट मीटर आहे आणि पोस्टपेड आणि प्रीपेड ह्या दोनपैकी
प्रीपेड मीटर हे ऐच्छिक आहे. पोस्टपेड मात्र आता आपण हे रेग्युलर वापरतोय ते पोस्टपेड मीटर आहे, प्रीपेड मीटर नाही. मग त्याचा इंटरनेटशी काही संबंध आहे की कसं काय कशाची? त्या स्मार्ट मीटर म्हणजे आता तुम्ही म्हणता की ऑनलाईन बिल भरलं तर त्यानंतर आपल्याला समजतं की ते बिल तुमच्या ॲपवर भरलं तर हां. आणि गुगल पे किंवा फोनपेवर नाही बिल काही काही तक्रारी अशा आहेत की काहींनी जे महावितरण ॲपवर पैसे न भरता गुगल पे, फोनपे अशा करून पैसे आमच्या महावितरणला वर्ग डिस्कनेक्ट झाल्यानंतर बरं का, डिस्कनेक्ट झाल्यानंतर जे काय पैसे त्यांनी भरलेत मोबाईल ॲपवर फोनपे किंवा इतर ॲपमधनं जर पैसे भरले आणि ते आमच्याकडं वर्ग व्हायला वेळ लागला, तो विलंब लागू शकतो. म्हणून माझं विनंती आहे की महावितरण ॲपमध्येच आपण पैसे भरावे, जेणेकरून डिस्कनेक्ट झालेले तक्रारी आणि रिकनेक्ट होताना काही तक्रार राहणार नाही. आपण ग्रामीण भागातली जर इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपण बघितलं तर ती नाहीच आहे. मग त्यावेळी ऑफलाईन बिल भरलं तरी ऑफलाईन सुद्धा बिल भरता येईल, पण ते डिस्कनेक्ट झाल्यानंतर मात्र तुम्हाला रिकनेक्ट करण्यासाठी ऑनलाईनच बिल भरावं लागतं. या फक्त बाकीचे तुम्ही जर का थकीत नसाल तर तुम्हाला ऑनलाईन भरायला काहीच प्रॉब्लेम नाही किंवा ऑफलाईन भरायला पण प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळी तुमचं डिस्कनेक्ट होईल त्यावेळी तुम्हाला ऑनलाईनमध्येच भरावं लागतं. पण डिस्कनेक्ट व्हायच्या अगोदर समजा आता आपलं नोटीस डिस्कनेक्ट मिळतं तुम्हाला. ओके, म्हणजे हे थकीत आहात त्याचं नोटीस फायर होतं, तुम्हाला ते नोटीस त्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जातं आणि ते तुम्हाला सूचना देतं की अशी थकबाकी आहे, डिस्कनेक्ट होईल. आता- तर पूर्वी आपण भरलं तर डिस्कनेक्टचा प्रश्नच नाही, तरीसुद्धा तुम्ही भरलं नाही तर ते डिस्कनेक्ट होत असते. आता जे 7,000 ग्राहकांशी आपण स्मार्ट मीटर बसवले बरोबर. त्यांनी संमती दिली की आपण जबरदस्तीने ते बसवले? नाही, जबरदस्तीचा विषयच नाही, आपण त्यांना ते सांगून हे करूनच दिलेलं आहे आणि हे कायद्यानुसार आपण काम करतो. हे विद्युत कायदा 2003 कलम नंबर 55 आपण हे काम करतो आहे. ओके, पण आता आता हे मीटर बसवणे सक्तीचे आहे की कसं काय? स्मार्ट मीटर बसवणं हे राजपत्रानुसार सांगितलं आहे की 2027पर्यंत सगळे मीटर आपल्याला स्मार्ट मीटर करायचे. बरोबर. आणि समजा ग्राहकांनी नकार दिल्यास तर काय त्यांना? नाही, नकारासाठी आम्ही प्रत्येक ग्राहकांना समजून सांगतोय. गावागावामध्ये वाड्या वस्त्यामध्ये आम्ही छोटे छोटे कट्टा सभा घेऊन त्यांना समजवत आहे. आता मागच्याच आठवड्यामध्ये कांदळगावला घेतलं आहे, त्याच्या अगोदर सुकळवाडला केलं गेलेलं आहे. काही महाराजस्व कार्यक्रमामध्ये पण आपण सगळ्यांना सांगितलं आहे आणि हे जनजागृतीचं काम आम्ही करतो आहे की स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या फायद्याचं. ओके. आणि स्मार्ट मीटरचा अजून एक दुसरा फायदा असा की आपल्या सिस्टीममध्ये जे काय लोड लागतो आहे किंवा सिस्टीममध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठीचा डाटा हा आम्हाला एकत्रित मिळू शकतो. त्याच्यामुळं गाव, DTC, गाव, तालुका, राज्य याचं एकूण वापर किती होणार आहे याच्यानुसार आम्हाला सिस्टीम इम्प्रूव्हमेंटसुद्धा करणार आहे. यासाठी ह्याचा उपयोग होतो. बरोबर. आता वाढीव जे लाईट बिल काही जणांचे आलेले आहेत, म्हणजे काही जणांची तक्रारी आले होते की स्मार्ट बिल मीटर बसवल्यामुळे वाढीव वीज बिल आलेलं आहे. मग ते वीज बिल म्हणजे जुना जो मीटर आहे, जुना मीटरचं 700 रुपये धरून उदाहरणार्थ 700 रुपये आलं, पण आता नवीन स्मार्ट मीटर लावल्यामुळे त्याचं बिल 3,000 5,000 आलं. मग हे वाढीव बिलाचं रक्कम आहे ती त्याला रिफंड मिळणार की मिळाली आहे की कशा? नाही, रिफंड नाही, की त्याचं जे वापर ते का बिल वाढलं आहे याची शहानिशा करून त्यांना आम्ही सांगणार की हे बिल वाढीव का येतं आहे. पहिलं 600चं होतं आणि आता 2,500 बिल येतं आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. ते का होतं आहे तर त्याचे जे स्मार्ट मीटर बदलल्यानंतर त्यांच्या वापराचा तपशील सगळा मिळतो आणि आपण ते चेक करून त्यांना सांगतो की तुमचा अशा पद्धतीने वापर झालेला आहे आणि ते तुम्ही वापरले बिल भरावं लागेल. पण तो जर आधीच जर त्याचं बिल जुन्या मीटरप्रमाणे जर समजा 700-800 आलं, पण ते आता तेच सांगतोय ना की 700-800 पूर्वी का होतं आणि हे स्मार्ट मीटर लावल्यामुळे तुम्हाला अचूक आणि करेक्ट बिल मिळतंय. हो, पण ते शेवटी ग्राहक काय म्हणणार? ग्राहकांना जरी अचूक बिलाचा सगळ्यांनी आग्रह करावा असं माझं म्हणणं आहे की तुम्हाला कमी किंवा जास्त म्हणण्यापेक्षा की तुम्ही करेक्ट बिल, अचूक बिल मिळण्याचा आग्रह करावा. ओके. आता जी आहे स्मार्ट मीटर बसवण्याची कार्यवाही आहे ती पूर्णपणे सक्तीची असणार की कशा पद्धतीने हे मीटर किती डेडलाईन तुम्हाला काय दिली आहे वितरणाने? आम्हाला महावितरणने 2027पर्यंत संपूर्ण ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवायचं आदेश, म्हणजे हे सर्क्युलर आहे त्या पद्धतीनं आम्ही काम करतो आहे.
जसे जसे ज्यांना जनजागृती करून आमचं हे काम आता चालू आहे. ओके, ग्राहकांना काय आवाहन करा, शेवटचा प्रश्न. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्मार्ट मीटर हा तुमच्याच फायद्याचा आहे. त्याच्यामुळं तुम्हाला अचूक बिल मिळणार आहे आणि तुम्हाला सोलर आवर्सचा पण फायदा तुम्हाला मिळणार आहे. असे डायरेक्ट काही 2-3 म्हणजे मुद्दे आहेत की तुम्ही स्मार्ट मीटर बसावं, असं माझं सगळ्यांना आवाहन करतो मी.